आपण थेट वळूया अर्थातच मनीष पाटील यांच्याकडे. धन्यवाद. सर्व क्रिकेट रसिकांचं मी मनीष पाटील मनपूर्वक स्वागत करीत आहे. आज शेवटचा दिवस रोहा तालुका प्रीमियर लीगच्या या चौथ्या पर्वाचा. एकूण 6 संघ आज तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसभरामध्ये, आणि तो पहिला क्रमांक कोणत्या संघाच्या नावावर जाणार त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आमच्यासोबत प्रख्यात इन्फ्लुएन्सर, रील स्टार्स, ज्यांनी कित्येक क्रिकेटपटूंच्या मुलाखती न घेता छोट्याशा फॉर्मॅटमध्ये कमी वेळामध्ये त्यांची जी लाईफस्टाईल आहे, त्यांची जी कहाणी आहे ती रील्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणली, असे गुड्डा जाधव. आणि तसेच एन्सायक्लोपीडिया ऑफ क्रिकेट संदीप जगे सर आपल्यासोबत आहेत. तर गुड्ड्या, तुमच्यासाठी पहिला प्रश्न माझा असा असेल की आपण रोहा या परिसरात राहता, रोह्यातील एकूण क्रिकेटपटूंची तुम्हाला माहिती आहे, तर रोहा क्रिकेटकडून तुमचं एक्सपेक्टेशन काय आहे? सर्वप्रथम तर रोहा तालुका प्रीमियर लीगचं मी हार्दिक आभार करेन. आणि रोहा क्रिकेटकडून माझा अपेक्षा काय? रोहा क्रिकेटकडून माझी फक्त एकच अपेक्षा आहे, ती म्हणजे जेव्हा बाहेरचा खेळाडू किंवा मुंबईचे भिवंडीचे आयकॉन खेळाडू येतात आणि ते आल्यानंतर त्यांच्या भोवती जी गर्दी होते, माझी इच्छा आहे की रोह्याच्या प्लेयरच्या भोवती तशी गर्दी झालेली पाहिजे मला. म्हणजे कुठल्याही म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही आयकॉन फॉर्मॅट असेल ना, तर माझ्या रोह्यातले प्लेयर्स त्या टुर्नामेंट्समध्ये ॲज अ आयकॉन म्हणून मला दिसले पाहिजे. हेच माझं म्हणजे स्वप्न पण आहे माझं, की माझे रोह्यातले प्लेयर असे आयकॉन म्हणून मला दिसलेले आवडतील. क्या बात आहे. संदीप सर, कॉन्सेप्ट खूप महत्त्वाचा असतो कुठल्याही स्पर्धेचा. पूर्ण महाराष्ट्रभर आपण विविध स्पर्धा पाहत आहोत आणि प्रत्येक आयोजकांचा माइंडसेट वेगळा आहे. काहीकांना पॉप्युलॅरिटी पाहिजे असते, काहीकांना आपल्या परिसरात क्रिकेटकडून जास्तीत जास्त स्कोप द्यायचा असतो. तर संदीप सर, तुमच्याकडे जेव्हा ही संकल्पना आली, तेजस यांनी तुमच्याकडे हा विषय मांडला की आपल्याला रोहा तालुक्यामध्ये अशीच एक स्पर्धा करायची आहे, तर सर्वात पहिलं तुमचं मत किंवा तुमची प्रतिक्रिया काय होती? मला खूप आनंद झाला, कारण आत्तापर्यंत मी काही गोष्टी खूप जवळून पाहिल्या होत्या. रोहा तालुक्यामध्ये खूप सारे क्रिकेटर होते, परंतु विशेष अशा गोष्टी होत्या की रोहा तालुक्यासाठी मोठी स्पर्धा नव्हती. वेगवेगळ्या विभागाच्या स्पर्धा होत्या. नागोठण्या विभागाची एक स्पर्धा चालायची, चणेऱ्या विभागाची स्पर्धा चालायची, रोहा शहराची एक स्पर्धा चालायची, कोलाडची एक स्पर्धा चालायची. एक कॉन्क्रीट असं प्लॅटफॉर्म आवश्यक होतं की जिथून रोहा तालुक्याचे सारे खेळाडू एकत्र येणं गरजेचं होतं. मग त्यातून आपल्याला टॅलेंट शोधता येणार होतं. आणि म्हणून जेव्हा हा कन्सेप्ट माझ्याकडे तेजस नरेने आणला, त्यावेळेला मी त्याला म्हटलं की खरंच हा खूप चांगली ही गोष्ट आहे, तू बिंदास कर आणि जे काही गोष्टीचं सहकार्य तुला लागेल त्याच्यासाठी आपण एक चांगली टीम उभारू. आणि मला आज खूप खूप मी आनंदी आहे की ज्या पद्धतीने क्रिकेटप्रेमी मित्र परिवारातील प्रत्येक सदस्य, इथे कोणी नाही आहे म्हणजे असं इंडिव्हिज्युअल कोणाचंही नाव नाही आहे, क्रिकेटप्रेमी मित्र परिवारातल्या प्रत्येक जण ज्याला ज्याला जे काम दिलं जातं ते तो छान पद्धतीने पार पाडतो आणि हाच त्यांचा विजय आहे. मागच्या 3 पर्वांकडे नक्कीच मी लक्ष वेधेन, कारण मी पहिल्यांदाच या पर्वात सहभागी झालेलो आहे आणि त्याचमुळे मला देखील माहितीपुरतं हा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की पहिलं पर्व, दुसरं पर्व, तिसरं पर्व कोणी गाजवलं किंवा मालिकावीर कोण होता, थोडक्यात आपल्या प्रेक्षकांसाठी माहिती. बघा, पहिल्या पर्वामध्ये एक गोष्ट आपण पाहिली होती की सगळ्याच गोष्टी नवीन होत्या आणि त्यामुळे लीग फॉर्मॅटमध्ये कसं खेळायचं इथूनही गोष्टी नवीन होत्या, कारण खूप सारे खेळाडू अनोळखी होते. आत्तापर्यंत गाव टू गाव खेळलं जात होतं किंवा साधारण एक संघ असायचा, एका गावातल्या टीम टीम टू टीम वगैरे कल्चर या ठिकाणी होतं आणि मग त्या कल्चरच्या पलीकडे जाऊन तुम्हाला खेळायचं होतं. कोलाड विभागाचा खेळाडू कधी नागोठण्या विभागात खेळेल अशी काही आशा अपेक्षा नव्हती, किंवा नागोठण्या विभागाचा खेळाडू रोहा शहराच्या टीममध्ये काय येईल, तो आला तर आयकॉन खेळाडू म्हणून येईल, म्हणजे असं काही गोष्टी मनात होत्या. पण या सगळ्या सीमारेषा ज्या होत्या ना त्या पुसट ठरल्या किंवा त्या अगदी पुसण्यात आल्या आणि त्यातील पहिला विजेता कोण ठरला होता तर आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द हा संघ ठरला होता. त्यावेळेला आशिष मोरेने जी बॅटिंग केली होती, म्हणजे मी म्हणेन ना 2022चं जे साल होतं ते संपूर्णपणे आशिष मोरेचं साल होतं, कारण त्याने काय काय गोष्टी केल्या होत्या. तो कबड्डीचा सुद्धा म्हणजे रोहा तालुका मर्यादित कबड्डी स्पर्धा आयोजित केली, त्याच्यामध्ये सुद्धा तो मालिकावीर होता. त्याच्यानंतर त्या असोसिएशनच्या कबड्डी स्पर्धा झाल्या, तिथे त्याने 6 ते 7 मालिकावीर पुरस्कार मिळवले होते आणि रोहा तालुका प्रीमियर लीग क्रिकेटची झाली तिथेही तो मालिकावीर ठरला. म्हणजे ते इयरच मी म्हणेन की त्याचं होतं. त्याने अप्रतिम अशा प्रकारची बॅटिंग केली होती, बॉलिंग सुद्धा केली होती. नेक्स्ट इयरला जेव्हा आपण आलो ना, कॉम्पिटिशन तगडी झाली. असं वाटलं की हा संघ जिंकेल, तो संघ जिंकेल, चला याला फेवरेट करूया, त्याला फेवरेट करूया. सगळ्या आशा अपेक्षा पोल ठरल्या आणि फायनलला स्टॉर्म बॉईज विरुद्ध
तेजस नरेचा संघ म्हणजे तुलसी फायटर संघ मैदानामध्ये गेला आणि मैदानामध्ये रिझल्ट जो काही होता तो बदलवला होता तेजस नरेच्या टीमने आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळालं की तुलसी फायटर संघ विजयी ठरला. या संघामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघायला काय मिळाली होती की संपूर्णपणे तुलसी फायटर संघ नव्याने बांधण्यात आला होता. पहिल्या वर्षाची टीम नव्हती त्यांच्याकडे, दुसऱ्या वर्षी वेगळेच प्लेयर त्यांच्याकडे घेण्यात आले, पण जो संघ बांधला होता, संघ मालक विशाल लाड त्यांनी जो संघ बांधला होता त्या पद्धतीचा संघ त्यांना मिळाला आणि त्यांनी ती कामगिरी करून दाखवली. तिसऱ्या वर्षी जेव्हा आपण गेलो ना तेव्हा थोडं धक्कादायक निकाल लागला. म्हणजे गतवर्षी फायनलमध्ये ज्यांनी प्रवेश केला होता तेच फायनलमध्ये आले. म्हणजे स्टॉर्म बॉईज संघ मैदानामध्ये आला, फायनलमध्ये आले आणि त्यांनी फायनल जिंकली सुद्धा. पण त्याच वेळेला ते फायनल जिंकताना ज्याला म्हणतात ना एक हाती वर्चस्व कसं राखायचं, तिसऱ्या वर्ष मी म्हणेन ना की वन साइड विजय मिळवत गेले, अनबिटेबल. बघा एक गोष्ट असतं की तुम्ही एक कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट खेळता आणि एक असतं तुम्ही अनबिटेबल असता. कॉम्पिटेटिव्ह एखादा संघ असू शकतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की एखादा खेळाडू कॉम्पिटेटिव्ह आहे, समजा विराट कोहलीच्या सोबत तुम्ही एखादा खेळाडू जोडा, तो कॉम्पिटेटिव्ह असेल, पण एखादा खेळाडू अनबिटेबल आहे, त्याला नाही बीट करू शकत आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये. असा परफॉर्मन्स टॉम बॉईजने दिला आणि त्यामुळे तिसरं वर्ष मी म्हणेन त्यांचं वर्ष होतं. आणि तिथे जो आत्ताही चांगल्या टचमध्ये आहे, म्हणजेच ज्याने अतिशय जबरदस्त बॅटिंग केली, सौरभ विचारे मॅन ऑफ द सिरीज ठरला होता, स्वराज देवळे त्यांचा उत्कृष्ट फलंदाज ठरला होता आणि गोलंदाज सुद्धा मला वाटतं त्यांच्याच टीममधला होता. सो ही तिन्ही प्राइजेस त्यांच्याकडे गेले होते. एक गोष्ट आवर्जून मी सांगेन की पहिलं वर्ष घेतलं ना तुम्ही, ज्यांनी फायनल मारली तिन्ही प्राइज त्यांच्याकडे गेली. तिसरं वर्ष घेतलं त्याही मध्ये असं झालं की ज्यांनी फायनल मारली तिन्ही प्राइजेस त्यांच्याकडे गेली. म्हणजेच मी इन्सायक्लोपीडिया का म्हणतो संदीप जगे सरांना, ती नक्कीच तुम्हाला माहिती मिळाली असेल, कारण 3 पर्वांचा पूर्णपणे त्यांचा संग्रह त्यांनी तुमच्यासोबत आणलेला आहे. आणि काही ॲड ऑन एक ऍड करायचं आहे मला की सेकंड वर्षी जेव्हा तेजस नरेच्या टीमनी फायनल मारली होती तेव्हा संघ मालकासाठी बाईक होती. आणि विशाल लाडचं मी कौतुक यासाठी करेन की त्यांनी सांगितलं की या बाईकची गरज मला नाही आहे, ही बाईक आपण इथल्या इथं सेल करूयात आणि या सेलिंगमधून जे पैसे येतील ते शिक्षणासाठी आपण वापरूयात, त्या शाळेंसाठी आपण ते वापरूयात. सो विशाल लाडसाठी एकदा क्लॅप झाल्या पाहिजे. आणि ज्या पद्धतीने विशाल लाड ॲज अ संघ मालक सुद्धा पाहायला मिळतो आणि आज जर तुलसी फायटर्स संघ जर सुपर 6 मध्ये आलाय, त्याचं नेतृत्व सुद्धा विशाल लाडने खूप चांगल्या पद्धतीने केलं. सो ॲज अ प्लेयर म्हणून सुद्धा चांगला आणि माणूस म्हणून त्याच्या 100x आहे. 4थं पर्व गुड्ड्या, आणि तुम्हाला ती जबाबदारी 7 दिवसांची मिळाली. खरं तर इंडिया कपमध्ये जाऊन सुद्धा तो अनुभव तुम्ही प्राप्त केला. रील्सच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक खेळाडूंशी जवळीकता साधून तो अनुभव रोह्यामध्ये घेऊन आलात. तर त्या मागच्या 6 दिवसांचा तुमचा प्रवास कसा व्यक्त कराल? एक गोष्ट मी पाहिली, म्हणजे रोह्यातले खूप सारे टुर्नामेंट्स मी पाहिल्या, इंडिया कप सुद्धा पाहिलं, खूप टुर्नामेंट्स पाहिल्या, बट एक गोष्ट मी पाहिली इथे आमच्या म्हणजे रोहा तालुका प्रीमियर लीगच्या स्टेजवरती कोणाला जर यायचं असेल, बसायचं असेल, सो नो रिस्ट्रिक्शन्स, कोणीही येऊ शकतो. म्हणजे जो मॅच बघायला नॉर्मली आलेला माणूस आहे, व्यक्ती आहे, लहान मुलगा आहे, म्हातारा आहे, तो येऊन डायरेक्ट स्टेजवरती बसू शकतो आणि त्यांना कोणच म्हणणार नाही की इथे बसायचं नाहीये, इकडून आपण जायचं आहे, नाही, जो आहे तो येऊन बसतो. आणि दुसरी गोष्ट इथे एक म्हणतात ना प्रत्येक ऑर्गनायझेशन टीम मध्ये असतो की आयोजकांचंच हे म्हणजे वर्चस्व असतं, इथे काही नाहीये. इथे प्रत्येक आयोजक एक लीडर आहे आणि देर इज नो अध्यक्ष उपाध्यक्ष कन्सेप्ट. सो प्रत्येक जण अध्यक्ष आहे. जर राजू दादा एक काम करतोय तर राजू दादा त्या कामाचा अध्यक्ष आहे. तेजस नरे एक काम करतोय तर तेजस नरे त्या कामाचा अध्यक्ष आहे. अजू जर एक काम करतोय तर अजूचा एक तो वेगळा काम आहे. रोशन जर एक काम करतोय, रोशन त्या कामाचा अध्यक्षच आहे. प्रियेशला आपण जर पाहिलं, अनसोल्ड टी शर्टचा अध्यक्ष प्रियेशच आहे. सो प्रत्येकाने कामं वाटून घेतलीत, कोण कामामध्ये इंटरफिअर करत नाही जोपर्यंत समोरून असं काही वेगळा फीडबॅक येत नाही तोपर्यंत. आणि दुसरी गोष्ट, प्लेअर ऑफ द डे दिला जातोय. प्लेअर ऑफ द डे खूप ठिकाणी असं होतं की स्टॅटिस्टिक्स वरती वगैरे असं दिला जातो, बट असं होताना पाहायला मिळालं की स्टॅटिस्टिक्स न पाहता त्या प्लेअरनी त्या मॅच मध्ये, त्या डे मध्ये किती इम्पॅक्ट दिलाय ना, त्याच्यावरून प्लेअर ऑफ द डे देताना पाहायला मिळाले. तुम्ही आता कित्येक रील्स बनवलेले आहेत, म्हणजे मला सातत्याने हा प्रश्न का विचारतो, कारण ही गोष्ट महत्वाची आहे की ते आयकॉन रोहात खेळू शकले असते. म्हणजे ISPLचं रिस्ट्रिक्शन आहे म्हणजे ते खेळत नाही आहेत, पण जेव्हा ही संकल्पना आली की आपण रोह्यामध्ये आयकॉन कॉन्सेप्ट, 1 आयकॉन 2 आयकॉन हा कॉन्सेप्ट आणू शकत होतो, पण तो नाही आणला, तर त्यामागचं कारण? येस, आयकॉन हवा हे मी तेजस दादाला सांगितलेलं की दादा आपण आयकॉन आणूयात का. तर तेजसने मग एक गोष्ट क्लिअर केली, बघ आयकॉन आणले ना, 2 आयकॉन आपण आणले ना, मग अख्खा संघ त्या 2 आयकॉन वरती निर्धारित राहतो. आणि सीन असा होतो ना की तो आयकॉन, जो कोणी आयकॉन येतो तो पहिली बॅटिंग मागतो, पहिली बॉलिंग मागतो.
आणि मग त्याच्यामुळं असं होतं की संपूर्ण संघ त्याच्यावर डिपेंड राहतो आणि मग सारखा तोच प्लेअरच मोठा होणार आहे. त्या प्लेअरनी जर आयकॉन आहे तर त्यांनी 2 सिक्स जरी मारले ना तरी त्या टुर्नामेंटमध्ये त्या प्लेअरचाच गाजावाजा होत राहतो किंवा रील्समध्ये किंवा बाकी गोष्टींमध्ये. सो तेजसदाने एक गोष्ट क्लिअर केली की आपल्या टीम आपण रोहा तालुका प्रीमियर लीग कशासाठी चालू केले? आयकॉन बनवण्यासाठी ना. मग आपण आपला आयकॉन बनवूयात, त्याच्यानंतर काही नाही होणार. आणि आमचा जो प्रयत्न अर्थात रोहा तालुका प्रीमियर लीगचा प्रयत्न गेल्या वर्षी सक्सेसफुल झाला सुद्धा. PNP चषक अर्थात रायगड मधला सगळ्या टॉप टुर्नामेंट्स मध्ये एक येते जिथे 12 लाखाची मारुती अर्थात ग्लॅन्झा गाडी होती, मारुती ग्लॅन्झा होती. आणि त्याच वेळी मॅन ऑफ द बेस्ट बॉलरसाठी बाईक होती, बेस्ट बॅट्समनसाठी बाईक होती. तिन्ही पारितोषिक रोहा तालुका प्रीमियर लीग खेळणाऱ्या प्लेयरनीच नेलेत. तुम्हाला काय ऍड ऑन करायचं आहे की तुमचं सुद्धा हेच उत्तर असेल? नाही, मला काही ऍड ऑन करायचं नाहीये. मला फक्त आज शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्याच्यामुळे हे 6 संघ आहेत. माझी एक अपेक्षा आहे की या 6 संघांमध्ये ज्याला आपण म्हणतो ना की नॅल बिटर थर असा पाहायला मिळावा आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सामने रंगावे ही अपेक्षा आहे. खेळाडूंनी आतापर्यंत शिस्तबद्ध पद्धतीने खेळ साकारलेला आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग एका चांगल्या गोष्टीसाठी ओळखली जाते, ती म्हणजे इथे डिसिप्लिन असणारं क्रिकेट. कारण रायगड जिल्ह्यामध्ये फार कमी अशा स्पर्धा आहेत की जिथे त्या सामना वेळेवर सुरू होतो, 6 षटकांचे सामने होतात. या सगळ्या गोष्टी अधोरेखित करण्यासारख्या आहेत आणि त्याच्यामुळे रोहा तालुका प्रीमियर लीगने आतापर्यंत जो स्टँडर्ड सेट केलेला आहे ते 4थ्या पर्वामध्ये सर्वोत्तम अशा प्रकारे कामगिरी आपण करूया. हीच आपण खूप साऱ्या या सर्व खेळाडूंना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि आता आपण इथे थांबूया. धन्यवाद. समालोचन कक्षामध्ये घेऊया अपडेट्स. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक नंतर लाईव्ह ऍक्शन. थँक्यू.